नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, बाहेरच्या जगामध्ये ना कोल्ड सूप नावाचा एक कन्सेप्ट आहे. हो. आपल्याकडेही वेगवेगळ्या प्रकारची कोल्ड सूप केली जातात, पण आपण त्याला ना असं एक ग्लॅमर नाव देत नाही. अगदी खरंय. म्हणजे भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ना रोजच्या आहारात बघ, उन्हाळा आला की आपण सोलकढी करतो, ताकाचा एखादा वेगळा प्रकार करतो, किंवा आजकाल ते निघालं की काकडीचंही खूप छान सूप बनवलं जातं. हो, मला माहिती आहे. वेगळ्या प्रकारच्या सोलकडीचा एक प्रकार अमृता आज आपल्याला करून दाखवणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो, नक्की. थोडीशी आंबट, थोडीशी झटकेबाज कैरीची सोलकढी लागेल एकदम भारी. चला तर मग ती करायला घेऊया घरच्या घरी. यासाठी आपल्याला काय करायचं मनीषा, आपण एक तोतापुरी मीडियम साईजची कैरी घेतलेली आहे. बर, ती जस्ट आपल्याला ह्याचं साल काढून घ्यायचंय आणि ह्याला वाफवून घ्यायचंय. अमृता, मी आमसुलाची सोलकढी ऐकलेली आहे, पण मी कैरीची सोलकढी ना पहिल्यांदाच ऐकत आहे. अगं काय झालं मनीषा, आमच्या शेजारी एक कोकणी काकू राहतात, तर बरं. त्या असंच बोलल्या की आज जेवायला ना कैरीची कढी केली होती. मला वाटलं कैरीची कढी कशी करतात, म्हणजे मलाही ती रेसिपी नव्हती माहिती. मला वाटलं सोलकढी असेल, म्हणून मीही ट्राय मारला. मी कैरीची सोलकढी केली आणि ती इतकी छान झाली. आणि बरं. नंतर मला त्या काकूंनी सांगितलं की सोलकढी नाही, आम्ही कढी करतो. अच्छा अच्छा, म्हणजे जी युजली फोडणी करून करतात बरोबर ती कढी. बरोबर बरोबर. तर आपण ही कैरीची सालं काढून घेतली आहेत. बरं. आता आपल्याला काय करायचं, ही कैरी अख्खी बिन पाण्याची कुकरला शिट्टी मारून घ्यायची. बर, थोडस पाणी घातलेलं आहे. हो, कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी घातलंय आणि ह्या भांड्यात आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं. घालायचं. वाफेवरती ती कैरी किमान 3 शिट्ट्या आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्या. बर, लावू झाकण. हो, 3 ते 4 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर पूर्ण थंड होऊन कैरी ही पूर्ण थंड करायची आहे आणि त्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघ मनीषा, जी आपण कैरी वाफवून घेतली होती ती छान वाफवली गेली आहे आणि त्याचा गर आपण काढून घेतलेला आहे. आणि मला एक सांगायचं आहे की गावरान कैरी घेण्यापेक्षा तोतापुरी हो. कैरीच घ्यायची, कारण की ती ना त्याला मध जास्त असतो हो आणि थोडी आंबट कमी असते. हो, म्हणजे आंबट गोड अशी छान टेस्ट असते हो, त्याला. हो. जर तुम्ही साधी गावरान कैरी घेतली तर त्या पटीने तुम्हाला साखर जास्त घालावी लागते. हो. त्यापेक्षा तुम्ही तोतापुरी कैरीच घ्या. एक मिक्सरचं भांडं घेतेस म्हणजे काय असतं, सोलकढीचा सगळ्यात महत्वाचा जिन्नस असतो ओला नारळ. बरोबर. तर आपण इथे सेम तोच ओला नारळ वापरतोय. साधारणतः एक मोठी वाटी ओला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे अख्खा डौल घेतलाय. हो, बर. हा हा नवीन शब्द आमच्या मनीषाने सांगितलाय, अख्खा डौल. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा जिरं, 1 इंच आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. लसूण अगदी ऐच्छिक आहे, तुम्हाला नाही घालायचं असेल तर तुम्ही टाळूही शकता. आणि थोडीशी चव बॅलन्स करायला साधारण 1 मोठा चमचा साखर. गुळही घातला तर चालेल का? नाही, गुळाने ना कलर बदलतो सोलकढीचा अच्छा मनीषा. अच्छा, आणि चवीतही फरक पडतो. हो, आणि थोडासा झणझणीतपणा आणण्यासाठी आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे हिरवी मिरची. अगदी तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जितपत तिखट हवंय तितपत. इथे आपण साधारणतः 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बरं. थोडीशी कोथिंबीर आणि हा जो आपण कैरीचा पल्प काढून ठेवला होता तो. आता हे सगळं छान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. थोडं पाणी घालून आपल्याला हे फिरवावं लागेल. हे छान आपण मिक्सरला फिरवून घेतलंय. आता आपण काय घेतलंय, एक चाळणी घेतलीये, त्याच्यावरती एक छान मलमलचा कपडा घातलाय आणि हे आपल्याला कपड्यांनीच गाळून घ्यायचंय. बरं. म्हणजे त्याचं टेक्स्चर छान येतं. हो, म्हणजे काय होतं ना अमृता, जे ओलं नारळ आहे त्याचा जो चोथा आहे तो हो. वर राहतो आणि स्मूथ पेस्ट अशी खाली जाते. हो, हे काय करायचं आपल्याला छान फिरवून घ्यायचं. अच्छा, हा बघ किती स्मूथ अशी पेस्ट खाली काय आहे, पडते. नारळ घेतलाय ना मनीषा हो. आपण, तर त्या नारळाला एक छान असा काय म्हणतो आपण स्मूथपणा असतो. हो, पण ते हो. जर त्याचा चोथा जर लागला हो तर तो छान नाही लागत. हो, ती खायला मजा येत नाही. हो, पण तू बघशील रंगही किती सुंदर येतो याचा. हो हो. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यात थोडं आणखी पाणी घालायचंय आणि हे पुन्हा असंच कापडाने मिक्सर. पिळून घ्यायचं. अच्छा अच्छा, पाणी घालूनच हो, फिरव. हो, हो. बर. आता पेस्ट तर झालेली आहे ऑलरेडी. बरोबर बरोबर. भांड होतं मनीषा, बरोबर. आपण हेसळून घेऊया आणि हे ह्याच्यावरती फक्त खाली चाळणी ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर ते हा, खाली बरोबर पडेल. आहे, चोथा खाली पडू शकतो. हो. आता हे पुन्हा आपल्याला छान पिळून घ्यायचंय ना. हो, म्हणजे नारळाचं जे दूध आहे हो ते निघून जाईल. पहिल्यांदाच तुम्ही छान फाईन पेस्ट केलीत ना, हो, तर खूपदा तुम्हाला पाणी घालावं नाही लागत. म्हणजे सारखं पाणी घालून मिक्सरला फिरवायची गरज गरज नाही. एकदाच काय ते पाणी घालून छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्या. हो हो, अजून एकदा आपल्याला मनीषा हे करावं लागेल, म्हणजे बरं. छान जो नारळाचा चव आहे तो व्यवस्थित निघून येईल. बर. तू बघशील हे बघ, हो, पूर्ण नारळाचा स्वतः सफेद होत आलाय, म्हणजे त्यातलं हे दूध निघत- जे आहे ते सगळं निघत आहे. निघून गेलेलं आहे.
आणि करण्याची पण ना एक पद्धत असते अमृता. आता तुझी ही चाळणी ठेवली आहेस ना, हो त्यामुळे असं पसारा जास्त नाही होत आहे. कुठेही जास्त तुला बघ आजूबाजूला काहीतरी पडलेलं आहे का ते व्यवस्थित केलं जातं. हो. आता हेच जर का बाजूला ठेवलं ना, हा सगळा ओटा तुला भरलेला दिसेल. आणि काय आहे, तुम्ही डिरेक्टली जर चाळणीने छानलात हो. ना, कितीही अशा सूपच्या बरोबर थोडा आहे. तरी तो चोथा खाली येतो. येतो त्यामुळे कापडानेच सोलकढी गाळून घ्यायची. बघ मनीषा, छान स्मूथ अशी आपली हो. सोलकढी तयार आहे. हो. आता ह्याच्यात आपल्याला घालायचंय मीठ. मीठ तुमच्या अंदाजानुसार घाला. चवीनुसार मीठ. हो. आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, फक्त कलर पुरती. आपली छान अशी कैरीची थंडगार सोलकढी तयार आहे. बरं. अजून थंडावा देण्यासाठी 1-2 आईस क्यूब्स आपण ह्याच्यात घालतोय. आणि सोलकढी आपण सर्व करतोय. अमृता, तू सर्व करताना पाहून ना पटकन मला कधी पिऊ असं झालंय बघ. आणि रंगही एकदम सुरेख आलेला आहे. हो, पुदिन्याच्या पानाने आपण मस्त याला गार्निश करूयात मनीषा, आणि थंडगार अशी कैरीची सोलकढी सर्व करूयात. झाला की नाही कैरीच्या सोलकढीचा एक वेगळा प्रकार, आणि तोही इतक्या पटकन. अगदी खरं मनीषा, म्हणजे गृहिणींना ती सवयच असते एखाद्या पदार्थामध्ये व्हेरिएशन आणणं आणि नवीन पदार्थ तयार करणं. हो, असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.